सारस एक्झिबिशन आहे, बीकेसी ते रेशीम बाग सर्वत्र एक्झिबिशन हे होत आहे. 5 कोटीपेक्षाही जास्त इथं आतापर्यंत उलाढाल झाली. महालक्ष्मी सरस हे एक असं एक्झिबिशन आहे की जे आमच्या सगळ्या महिला बचत गटांना एक प्रकारे मार्केट प्लेस म्हणून काम करत असतं. आणि आता हा ब्रँड इतका मजबूत झाला आहे की मोठ्या प्रमाणात लोक याला प्रतिसाद देतात. नागपूरमध्ये देखील आज हे प्रदर्शन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जवळपास 404 स्टॉल त्या ठिकाणी आहेत. त्यातले काही फूड स्टॉल आहेत, काही विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत. आणि आतापर्यंत अंदाजे 10 कोटी रुपयाचे सेल्स या ठिकाणी झालेले आहेत, विक्री झालेली आहे आणि पुढे देखील ही विक्री वाढतच जाणार आहे. खरं म्हणजे महालक्ष्मी सरस 3 ठिकाणी आपण घेतो. या 3 ठिकाणी मिळून जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवहार एकट्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे बचत गट करतात. आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आमच्या महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे. आज खरं म्हणजे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की महिला सशक्तीकरणाच्या योजना आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून आज महिला या आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचं चाक म्हणून काम करू लागलेले आहेत. लखपती दीदीकडे आपण चाललेलो आहोत. जवळपास आपल्याला कल्पना आहे की 33 लाख लखपती दीदी आपल्या झाल्या आहेत. 25 लाख यावर्षी होणार आहेत. 1 कोटी लखपती दीदी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी होणार आहे. आज आपण हा देखील निर्णय केलेला आहे की आता 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल आपण तयार करतो. कारण या प्रदर्शनीचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर परमनंट मार्केट प्लेस, एक कायम बाजारपेठ आपल्या महिलांना आणि बचत गटांना मिळाली पाहिजे. म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल याचं काम आपण सुरू करतो. टप्प्याटप्प्यानं 36ही जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल आपण तयार करून आमच्या महिलांना त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करणार आहोत. आदिवासी बहुल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे कौशल्य असतं पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. मला असं वाटतं की आपल्या या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनाच या प्रकारच्या आहेत की कौशल्य वृद्धिंगत करायचं, त्यातनं वस्तू तयार करायच्या, त्याला ब्रँडिंग करायचं, त्याचं मार्केटिंग करायचं, जेणेकरून त्यांच्याकरता उदरनिर्वाहाचं ते साधन झालं पाहिजे. हा आपला प्रयत्न असतो. प्रोजेक्ट ड्रीम आणि ज्ञानरथांचं देखील तुम्ही लोकार्पण केलेलं आहे. मला असं वाटतं की नागपूर जिल्हा परिषदेने अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे. ही पहिल्यांदा जी बस मी या ठिकाणी जिचं उद्घाटन केलं आहे की लाईव्ह AI लॅब सारखी ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाईल. त्या ठिकाणी व्हर्च्युअल रिअलिटी आणि AI या दोघांचा उपयोग कसा आहे तो शिकता येईल. यासोबत 3D प्रिंटिंग देखील त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे ज्या आधुनिकतम टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत त्या शाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि विशेषतः आता पालकमंत्री मोदयांनी देखील सांगितलं की अशा प्रकारच्या चांगल्या अनेक बसेस तयार करण्याचा या ठिकाणी त्यांचा मानस आहे. आणि विशेषतः पालकमंत्र्यांचं आणि आपल्या जिल्हा परिषद चे जे CEO आहेत त्यांचं मी अभिनंदन करेन की हा ड्रीम जो प्रोजेक्ट सुरू झालेला आहे याच्या अंतर्गत गावामध्ये ज्या काही आपण अनेक इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामं करतो, इमारती उभ्या करतो, त्यातल्या अनेक इमारती अनयुज्ड असतात, त्याचा काही फार उपयोग नसतो. अशा इमारती शोधून त्या इमारतींमध्ये लायब्ररी सुरू करायची, वाचनालय सुरू करायचं. गाव तिथे वाचनालयाचा कॉन्सेप्ट अतिशय चांगला आहे. सुंदर लायब्ररी सुरू होत आहेत, प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आणि सगळ्यात महत्वाचं कमीत कमी गुंतवणुकीमध्ये प्रत्येक गावात लायब्ररीच्या माध्यमातून पुस्तकं आणि ज्ञान आणि त्यासोबत कम्प्युटर्स देखील पोहोचून राहिले. आणखी 2 महिला समोर आलेल्या आहेत, त्यांनी देखील पोलीस तक्रार केल्याची माहिती आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणात आणखी मंत्री गोवले असा आरोप देखील काल वडेट्टीवार यांनी केला होता. आणि उद्या सभागृहामध्ये सरकारला धारेवर धरून काही पुरावे आहेत ते पुरावे देखील सभागृहात मांडू अशी विरोधी बघा, हवेत बोलणं याला काही अर्थ नाही. खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते
आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे. आणि आता हळूहळू याची आम्हाला कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला एकदम पुढे येत नाहीत, म्हणून अशा प्रकारचे जे काही विक्टिम्स आहेत त्या विक्टिम्सला धीर देऊन, त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रमाणात आता महिला प्रतिसाद देखील देत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे. नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करत आहेत. आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला केवळ राजकीय रंग. आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्यांचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे. त्यांना त्यांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल. पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं. आता कालच तुम्ही देखील त्यांना आउट ऑफ टर्न पाणी कोणी दिलं, कसं दिलं, 40 किलोमीटर पाण्याची लाईन कशी दिली, हे सगळं तुम्ही काल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण करू नये. हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना भरीस पाडणं यापेक्षा वाईट गुन्हा असू शकत नाही. काही झालं तरी त्यांना त्याची शिक्षा ही भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस याकरता जे करावं लागेल ते करायला तयार आहे. ज्या मंत्र्यांच्या फोटोसोबत त्यांच्या विरोधकांकडून राजीनामे मागितले जात आहेत, मग मी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला की ते तर ठीक आहे, कोणी कुठे भेटलं, कोणासोबत फोटो आहे, काय आहे, या तर गोष्टी असतात. कोणी कोणासोबत फोटो असू शकतो. पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही. आम्हाला महिलांच्या डिग्निटीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला ज्या महिलांच्या सोबत त्यांनी दुर्व्यवहार केलाय त्या प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार. चौकशी बघा, आता चौकशी पाणी देण्याचे निर्णय वगैरे याची चौकशी करायची ते पाहू. पहिल्यांदा चौकशी महिलांच्या संदर्भात. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचे सुद्धा नाव येताना दिसते. खरातच्या पत्नीसोबत अभिजित भांडे नावाचे जो अधिकारी आहे याचे आर्थिक व्यवहार झाल्याचं. जिथे असे आर्थिक व्यवहार असतील तिथे चौकशी केली जाईल. एक प्रश्न असा पश्चिम बंगाल की जो मुख्यमंत्री है ममता बनर्जी, उन्होंने ऐसा कहा है कि देश के सबसे बड़े घुसपैठी प्रधानमंत्री खुद नरेंद्र मोदी. देखिए, ममता दीदी के थोड़ा दिमाग पर एक प्रकार से जो सारी परिस्थिति है उसका प्रेशर तैयार हुआ है. उनको दिख रहा है कि वो चुनाव हार रही है, तो उस प्रेशर में कई बार आदमी जो विवेक है उसको खो देता है. और विवेक खोने के बाद अगर कोई ऐसी बात करता है तो उसको बहुत ज्यादा तवज्जो नहीं देनी चाहिए, क्योंकि लोग जानते हैं घुसपैठिए कौन है और देश को बचाने वाले कौन है. एक प्रश्न असा, संघ मुख्यालयावर मोर्चा काढला जाता. उद्या संघ मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आणि प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळ हे तिथे येणार आहे. संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचे आग्रही आहेत ते. सरकार कसं बघताय ते? बघा, या संदर्भात पोलीस योग्य निर्णय घेतील. कायदा आणि सुव्यवस्था राहिले पाहिजे हा प्रयत्न करतील. कोणालाही लोकशाहीमध्ये कोणाच्याही विरुद्ध मोर्चा काढायचा अधिकार आहे, पण आपण कशाकरता काढतो हेच त्यांना माहिती नाही. हा मुख्य प्रश्न आहे की आपण कशाकरता काढतोय, त्याचा काही आपल्याकडे पुरावा आहे का, याची कुठलीही कल्पना नसताना केवळ माध्यमांमध्ये काहीतरी आपलं आलं पाहिजे
याकरता काढला गेलेला मोर्चा पोलीस त्याचा योग्य निर्णय करतात. राहुल चाकणकरांचा राजीनामा घेतला, प्राथमिकदृष्ट्या काही असं पुरावे आले की? असं नाही आहे. शेवटी महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीच्या शी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि त्यांनी तो राजीनामा दिला. अवकाळी पाऊस राहुल गांधी ने राज्यात ट्वीट किया है, उसमें वो कह रहे हैं कि देश की आर्थिक हालत लगातार बिगड़ रही है और देश में महंगाई बढ़ेगी, वो संकट का सामना करेगा। चुनाव के बाद महंगाई बढ़ेगा। ये ऐसा है, आज दुनिया में इतने बड़े पैमाने पर वॉर चल रहा है, युद्ध हो रहा है. ऐसे युद्ध में भी भारत की सरकार ने आम आदमी के जीवन में कोई उसका परिणाम न हो इसके लिए पूरी तैयारी की है, उसको इंश्योर किया है. आप हमारे पड़ोसी देश पाकिस्तान की और श्रीलंका की हालत देखिए. वॉर के बाद उन्होंने ऑफिसेज बंद कर दिए, वर्क फ्रॉम होम कर दिया, उन्होंने स्कूल कॉलेज बंद कर दिए, पेट्रोल मिलना बंद हो गया, गैस मिलना बंद हो गया, सारी चीजें वहां समाप्त हो रही है. और ऐसे में भारत ने अपने जनजीवन पर कोई इसका परिणाम नहीं होने दिया है. इसलिए मुझे ऐसा लगता है राहुल गांधी ये केवल अपने देश को कैसे बदनाम कर पाए, देश में अराजकता कैसे फैला पाए, इसका ही प्रयास करते रहते हैं. लेकिन ऐसे प्रयासों के कारण ही जनता उनसे दूर गई. अवकाळी पाऊस राज्यात